माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मायनॉरिटी गरीब बहुजन समाजाच्या लोकांनो तसेच मानवता इन्सानियत ह्युमॅनिटी आणि स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय आणि संविधानाला जे लोक मानतात असे सर्व लोकांनो, मग तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो, बघा दादांनो, आज आपल्या महाराष्ट्रात बघा काय परिस्थिती झालेली आहे. हे जे आर्य विदेशी ब्राह्मण युरेशियातनं आलेले आहेत, हजारो वर्ष अगोदर या लोकांनी जातीव्यवस्था वर्णव्यवस्था मनुस्मृती बनवून या देशातील 90% मूल निवासी जे आहोत आम्ही 90% भोजनावर कसा अन्याय अत्याचार केला. आर्य विदेशी ब्राह्मण हे युरेशियातनं 3000 वर्ष अगोदर भारतात आलेले आहेत. आर्य विदेशी ब्राह्मण लोकांनी आमच्या भारत देशामध्ये वर्णव्यवस्था जातीव्यवस्था मनुस्मृती बनवलेली आहे. आर्य विदेशी ब्राह्मण लोकांनी आमच्या भारत देशातील 90% मूल निवासी बहुजन समाजाच्या लोकांचं 7000 जातीमध्ये विभागणी करून बहुजन समाजाच्या लोकांना शूद्रवर्णामध्ये ठेवलेलं आहे. आर्य विदेशी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांनी मिळून 90% मूल निवासी बहुजन समाजाच्या लोकांची स्त्री पुरुष लहान मुली आणि मुलांवर अन्याय अत्याचार बलात्कार रेप हत्या खून करून 90% मूल निवासी बहुजन समाजाच्या लोकांचं 3000 वर्षापर्यंत शोषण करून आम्हाला नेहमीकरिता गुलामीमध्ये गुलाम म्हणून गुलाम केलेला आहे. आणि 90% मूल निवासी बहुजन समाजाच्या लोकांची विचार म्हणजे ब्रेन जे विचार करण्याची शक्ती आहे ही पशुपक्ष्याचं खाली आणलेली आहे. बघा, कुत्रा आणि मांजर हे चिकन खातात. मी जर त्याला मातीचं पीस गेलं आणि त्याला चिकनसारखं कलर दिलं तर खातात का? त्यांनासुद्धा अक्कल आहे. सडलेला मांस खाणारा कावळा आणि चिमणी तांदूळ खाते. कावळाही तांदूळ खातो. मी जर प्लॅस्टिकच्या टाकलं तर खातात का? म्हणजे त्यांनासुद्धा बुद्धी आहे. एवढं आमचं शोषण केलं हजारो वर्षापासून. हा स्वतः मोगल आणि पंडितचा अवलाद काश्मीरी पंडित या देशाचा प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू हे बघा मोगली बाहेरनं आलेत. जेव्हा आर्य विदेशी ब्राह्मणाने जाती व्यवस्था बनवली, ब्राह्मण हा ब्रह्माच्या तोंडातनं, क्षत्रिय हा भावातनं, याने शेती करायचं, शेती करेल तर मेहनत करेल तर पोट बॉडी होणारच आहे. आणि हा याचा गुलाम, हा जो म्हणेल तो करेल आणि वेळ प्रसंगी आले तर लढाई लढणार. वैश्य हा बेंबीतनं, याने धंदा करायचं, पण वैश्याने त्यालाही त्रास द्यायचं नाही, नाराज नाही, कारण त्यालाही नाही, तो तर बॉस आहे. कारण त्या काळात हे 3 करोड होते, आता 33 करोड झालेत. आणि आमच्या 7000 जाती विभागणी करून आम्हाला जनावरासारखं हे आणून ठेवलं. त्यानंतर संत परंपरा झाली याच महाराष्ट्रात. आणि संतांनी काय सांगितलं? अरे दादांनो, तुम्ही देवाच्या पोरात सगळे मिळून मिसळून राहा. आणि बसवेश्वर 10व्या शतकामध्ये आजपासून 1000 वर्ष अगोदर. त्यानंतर नामदेव महाराज बिचारायला एवढं मारलं, सगळे शूद्र अतिशूद्र. तो अमृतसरला जाऊन हे झाला, शिरोमणी झाला. त्यानंतर रविदास कबीर, कोण होते रविदास, सगळे शूद्र अतिशूद्र. कबीर गुरु गोविंद सिंग साहेबचे पूर्ण फॅमिली एवढं. आणि असं करत करत संतांनी एवढी मोठी क्रांती केली. आणि संतांनी जेव्हा सांगितलं, आणि क्षत्रिय राजा हे सांड आलेले होते आणि यांच्या पत्नी 10 पत्नी शूद्रांचा. आता आमच्या आया बहिणी आणि क्षत्रिय राजा जेव्हापासून मनुष्य हे तर गुलाम आहेत. आमच्या महाराष्ट्रामध्ये क्षत्रिय म्हणजे निजामी मराठा, कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत. तर दादांनो, यांनी मोगलांना बोलवलं. मोगल शिकलेले, मोगल बॅचलर आलेत. तर मी तुमच्या घरात आलो तर मला तुमचे ऐकावं लागेल का नाही, का तुमच्या दादागिरी करेल? मग मोगल, आर्य विदेशी ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य असं यांचं एक ग्रुप झालं. त्यानंतर काय झालं की मोगल हे मुसलमान होते आणि शूद्र अतिशूद्र गरीब लोकांवर ते अन्याय अत्याचार व्हायचं. तर ते मोगलांना म्हटलं की दादांनो, आम्हाला अन्याय अत्याचार. तर त्यांनी आपलं धर्माचा प्रसार केला. त्यांना सांगितलं की मुस्लिम धर्म स्वीकारा आणि मग आम्ही
तुम्हाला कोणी मारणार नाही. आणि हे पूजापाठ आणि पंडित आणि पूजापाठ आणि याच्या नावाने मुनीमजी, आता क्षत्रिय राजा जर लढाई लढल आणि प्रॉपर्टी जिंकल तर हिशोब करायला पाहिजे का नाही. आणि पूजापाठ 10 बायका, तर महाराज किती लोकांसोबत हे करणार. आणि महाराज शूद्राच्या बाईसोबत जर संबंध करतो तर तो सासू सासऱ्याला मारेल का. सालेलं. आज बघा, ब्राह्मणाची पोरगी एस सीच्या घरी, एस सीची पोरगी एस टीच्या इथं, एस टीची पोरगी मराठ्याच्या इथं, वैश्याची पोरगी मराठ्याच्या इथं, तर आम्ही रिलेशन मेंटेन करतो ना, ते मारतो. मग यांना विचार पडला असं, कारण संत झालेत, संतांनी एवढी क्रांती केली, संतांनी सांगितलं सगळे देवाच्या पुरात. यांनी मोगलांना बोलवलं. बघा किती हुशार आहेत. आणि असं आमच्या देशामध्ये 16व्या सदीमध्ये 5 ते 6 राज्य होते अखंड भारतामध्ये. कारण दादांनो, हा देश बुद्धाचा, बुद्धांनी बघा हजारो वर्षावर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत नाही. काय म्हणायचा बुद्ध? मी मानवतावादी आहे, मी जे काही घडतंय वास्तव्यवादी आहे. आता बघा, तुम्ही गव्हाचा एक दाणा टाकला शेतीत, अंकुर येतो, काही दिवसांनंतर त्याला शेकडो दाणे निघतात. तुम्ही बघा, पक्षी मेल आणि फिमेलचा संगम अंडा देतो, काही दिवसानंतर पक्षी पिलू निघते. त्यानंतर कुत्रा बघा, मेल फिमेलचं त्यांचे देह होतो, त्यानंतर काही दिवसांनी पिले बाहेर निघतात. माणसाचे तसंच स्त्री पुरुष संगम झाल्यानंतर 9.5 महिने, 9 महिने, 9.25 महिन्यानंतर मुलं तयार. हे निसर्गाचं आहे. आणि दादांनो, अशा पद्धतीने आमच्या देशामध्ये 5 ते 600 16व्या सदीपर्यंत राज्य होते. पहिली क्रांती महाराष्ट्रात जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज 16व्या शतकामध्ये, बिचारायला 1642 वर्षी. आणि कोण? पांडुरंग विठोबा, म्हणजे बुद्ध. आला बुद्ध. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटीने बुद्धाने एवढी मोठी क्रांती केली. जग त्या बुद्धाच्या विचाराने प्रत्येक डेव्हलप कंट्रीमधले लोक बिचारे आपल्या देशातल्या लोकांना एज्युकेशन कशाने? सायन्स आणि मॅथच्या बेसिसवर जॉब क्रिएट करतात. आणि समजा 10 रुपये मिळत असतील तर त्याला 6 रुपये देतात, 4 रुपये देशाच्या प्रगतीस येतात. आणि अशा पद्धतीनं त्यांचं याला लोकांचं डेव्हलपमेंट, ब्रेन डेव्हलप करून, म्हणजे शिक्षणाशिवाय काय होतं? कुठल्या बेसवर? सायन्स आणि मॅथच्या बेसवर. आणि प्रगती करत आहेत. पण माझ्या देशात बघा, त्यानंतर दुसरी क्रांती केली. जिजाऊ सिंदखेड राजाची लखोजीची पोरगी, शूद्र, तलवार घेऊन लढली अन्यायाबद्दल. सगळे शूद्र, अतिशूद्र. 19 फेब्रुवारी 1630 जिजाऊने शिवाजी महाराजाला जन्म दिला. जिजाऊने शिवाजी महाराजाला तुकाराम महाराजचं कीर्तनात पाठवलं. JM रोडला अजूनही आहे. आणि तुकाराम महाराज शिवाजी महाराज पडत आहेत आणि ते आशीर्वाद देत आहेत. अशा महान राजा, मुस्लिम सरदार आणि बॅकवर्ड क्लासचे लोक. बघा, कृष्णा भाषा पेशवाई होती, कारण औरंगजेब मोगल इथंच होता. आणि पेशवाईच्या काळात यांनी अनुसूचित जमातीच्या लोकांना थुकायचा अधिकार नाही, मागं झाडू लागलं. आणि यांना अनुसूचित जातीच्या लोकांना हे दिवसभर हागायचे, ते दुसऱ्या दिवशी उचलून हाताने उचलून टोपी टाकून बाहेर फेकायचे. आणि अनुसूचित जमातीचे लोक केरळामधले नमुद्रीपात, कूर, आर्य विदेशी ब्राह्मण, रिजवा नावची आदिवासीच्या पोरींवर 3 वर्षाच्या पोरीपासून तिच्या अंगावर कपडे असले ते छाती कापायचे. आणि जर शूद्राचं लग्न झालं तर पहिले 5 दिवस हे भोग करणार. म्हणजे बघा किती कुठं. आणि आदिवासी लोक हे न्यायप्रिय असतात, अन्याय करती नाही आणि अन्याय सहनही नाही करतात. आणि अशा पद्धतीने आई जिजाऊ, त्यानंतर शिवाजी महाराज, सांगितलंच मी तुम्हाला. आणि कृष्णा भास्करने हे केलं तर त्याला चिरून टाकलं. त्यानंतर मुस्लिम मोगल राजाची, कल्याणची सरदार लोक, मुस्लिम सरदार आणि बॅकवर्डचे लोक होते. एक जिंकलं त्याला आणि एक गिफ्ट म्हणून मुलगी आणली, स्त्री आणली. काय म्हटले महाराज, खबरदार त्याला हात लावाल तर चिरून टाकेल, आणि शेतकऱ्यांच्या डेट्याला हात लावला ना हातच कापेल. आणि अशा महान राजाचं 1663 केरळापासून तर पुण्यापर्यंत राज्य होतं. आणि मोगल आणि डच आलं ते, यांनी परमिशन मागितली.
की आम्ही शूद्र अतिशूद्रातल्या गरीब लोकांना बाहेर लेबर म्हणून पाठवतो, म्हणजे खबरदार त्यांना बंद जरी केलं तरी दरवाजा तोडून तुमचं चिरून काढेल. 1663ला अशा महान राजाचं राज्याभिषेक मनाई केली यांनी. काशीहून गांगाभटला दिलं आणलं, वेळ दिलं, त्या गांगाभटने पायाच्या अंगुठ्याने, आणि त्या गांगाभटला त्यांनी मारून टाकलं. आणि काय लिहितात सांगा, लिहिणारे कोण आहेत, कोण शिकलेले आहेत? की शूद्र राजाचं राज्याभिषेक केलं, पाप केलं म्हणतो मेला. काय लिहितात तुकारामच्या ह्याच्यात? तुकाराम महाराज पुष्पपिपाने स्वर्गात गेले. म्हणजे बघा लिहिणारे कसे लिहितात हे बघा. त्यानंतर अशा महान राजाचा मृत्यू 1680मध्ये 50व्या वर्षी होतो. संभाजी महाराज जन्म 1657, छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजचा मुलगा. 12 ग्रंथ लिहिलेले होते, एक सुद्धा लढाई नाही. 32व्या वर्षी कपटबुद्धीने पकडून त्यांना 32 तुकडे करून पुण्यापासून 30 किलोमीटर भीमा कोरेगावच्या नदीत फेकून दिलं. 32व्या वर्षी. आमच्या आया बहिणी दुसऱ्या दिवशी कपडे धुवायला गेलो. भीमा कोरेगावपासून 3 किलोमीटर दूर, पुण्यापासून 30 किलोमीटर भीमागराव, 3 वडू बुजुर्गला गंगाराम गायकवाड महार, त्याची बायको गेली धुवायला सकाळी कपडे धुवायला. ती आली ओरडत तिकडनं, आणि महाराजांना कापून फेकलेलं आहे. गेलेत गंगाराम गायकवाड, त्यांनी शिवलं सगळं आणि म्हणे दवंडी दिलेली आहे आर्य ब्राह्मणांनी, जो हात लावेल त्याला मारू. गेला बिचारा, तुकड्यानं शिवलं म्हणून त्यांना शिवले म्हणतात. वडू बुजुर्गला आपल्या अंगणात अंत्यविधी केलं आणि ते समाधी बोलले 1689ला. आणि काय करतात हे भारतात? फक्त महाराष्ट्रात गुढीपाडवा हे खुशी मनवतात. महाराजांचं जो पाणी पितो तो लोटा लटकवतात आणि खाली काठी, ते करतात, हेही करतात. कारण जसपंत मनुस्मृत झाले क्षत्रिय म्हणजे निजामी मराठा, कधी मेहनतच नाही केली, आणि यांना सवय झाली यांची गुलामगिरी करायची. मुघल पण शिकलेले होते, मुघलही बाहेर नाही आलेत, नारे बाहेर नाही आलेत. आणि त्यानंतर बघा अशा महाराजाचा मृत्यू 1689मध्ये. नंतर आदिवासी कोण? अहिल्याबाई होळकर, धनगर समाजाची, 1725चा जन्म. आईकडचं नाव, वडिलांकडचं नाव शिंदे. आणि अशा आदिवासी जे मेंढरू आणि बकरी चारतात. आणि दादांनो, अहिल्याबाई शिंदेचं लग्न शिवाजी महाराजांच्या घराण्याशी होळकरशी झालं. अन्यायाविरुद्ध तलवार घेऊन लढली आणि इंदोर शहर गेले कुठं? MP आणि राजस्थानमध्ये यांचे वंशज शिंदे बघा. आणि बिचारीने इंदोर शहर बसवलं आणि 1795ला मरून गेली. 1725-55 नंतर इंग्रज आले. इंग्रज हे पूर्ण भारत जगामध्ये होते, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाला मानणारे. इंग्रजांनी मानवता इन्सानियत होती. 1813ला शाळा काढली भारतात. 1819ला पूर्ण पद्धत बंद केली नमुद्रीपारची. आणि त्यानंतर 11 एप्रिल 1827ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले, फातिमा शेखने 1 जानेवारी 1848ला पुण्यात स्त्रियांसाठी शाळा काढली. 25 जून 1874 आरक्षणचे जनक शाहू महाराज जन्म. 1875ला भगवान बिरसा मुंडा ख्रिश्चन होता आणि शिकलेला होता. 1900मध्ये त्याला जेलमध्ये पॉयझन मारायला लागलं. आणि हा खोटा आदिवासी नागपूरचा 33 जाती मुद्दा मौर्यवंशी नागवे बिरसा मुंडा दाखवून करा चॅलेंज. 60 वर्षांचा जन्माला आला, करा, किती अन्याय अत्याचार करतात. त्यानंतर निडेलपासून मिसाईल पेरियार रामास्वामी. 14 एप्रिल 1891 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि 1902ला शाहू महाराजांनी सांगितलं, जो पण SC ST OBCचा मुलगा शाळेत जाणार त्याला 1 पैसा फाईन करेल. आणि 85% समाजाला, मूळ निवासी SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना 50% आरक्षण दिलं. 1919मध्ये बाबासाहेब परत आले. इंग्रजांनी ज्युडिशरीमध्ये 19मध्ये 3% आणलं आर्य विदेशी ब्राह्मणाचं. आणि 1900मध्ये जेव्हा बाबासाहेब आलेत, शाहू महाराज त्यांच्या घरी मुनिमजेला पाठवलं. त्यांना दिसले नाही, स्वतः गेले. 3 BMW होत्या महाराजांकडे. या बाबासाहेब, तुम्ही विज्ञानाचे राजे अमरावतीचे. आणि त्यांना मदत केली. आणि 1920मध्ये माणगावला परिषद घेतली SC ST OBC मायनॉरिटीची.
सगळ्यांना सांगितलं आजपासून नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 85% लोकसमाजाचे आणि जिवंत असताना कोल्हापूरचा बिंदुतो काय पुतळा उभारलेला. त्यानंतर हा आर्य बाल गंगाधर टिळक कोल्हापूरचा जो रामतो जेव्हा रिजर्वेशन दिलं 1902ला, काय रे तेल्यानं कुणबट्यांनो पार्लमेंटमध्ये वकालत आणणार बघा, आणि 1920ला मरून गेला. आणि त्यानंतर 9 जून का 9 मे आहे 1922ला 48व्या वर्षी शाहू महाराजांचा मृत्यू होतो 6.5 फूट एका बुक्यान रेड्डीनं. आणि त्यानंतर 1869 राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने गुलामगिरी शेतकऱ्यांचा सूट आणि 189 वर्षानंतर रायगडावरून शूद्र राजा टॅलेंटेड छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती केली. आणि बघा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं नॉलेज बघून आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशी ब्राह्मण बाल गंगाधर टिळक, क्षत्रिय बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय यांनी आतंकवादी देशद्रोही काँग्रेसची स्थापना केली. आणि 1925मध्ये शाहू महाराजांचं नॉलेज आणि बाबासाहेब नॉलेज बघून जनसंघ RSSची स्थापना केली. म्हणजे आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSच्या लोकांनी मिळून, ब्राह्मण क्षत्रिय वर्णाच्या लोकांनी मिळून काँग्रेस जनसंघ RSSची स्थापना केली. आणि काय म्हणतात हिंदू राष्ट्र. हिंदू ही शिवी दिलेली आहे. 1814 हिंदू शब्द सांगू. सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे 94मध्ये की हिंदू जर कोणी म्हणत असेल त्याच्या एकमध्ये कंप्लेंट करा आणि त्याला जेलमध्ये टाका. ही शिवी दिलेली आहे मुघलांनी पारशी बांधून पाहण्यासाठी मंदिरसाठी. आणि 30मध्ये गोलमेज परिषदेला बाबासाहेब एकटे गेले. हा वैश्य श्रीमंता घरचा मुलगा गांधीजी आणि हा या देशातला दुश्मन मोगल आणि पंडितचा औलाद हे दोन्ही बाहेर नाल्यात आणि शिकलेले लोक. हा सुद्धा नाही गेला. आणि 32मध्ये बाबासाहेब 30मध्ये गेले. एक पोरगा मेलेला होता आणि बिचाऱ्यांनी SC ST 341-42 आणि 340 OBC प्रोव्हिजन आणि बाबासाहेब सेपरेट इलेक्ट्रोपोल घेऊन आलेले होते. हा गांधीजी हा रिच घरचा मुलगा वैश्यचा आहे, याने येरोडामध्ये हंगर स्ट्राईक केलं. आज ही दशा आहे. त्यावेळेस काय राहिले असेल. कॉम्प्रोमाइज केली बाबासाहेबांनी. बाबासाहेबाचा एक मुलगा यशवंत बाळासाहेब आंबेडकरांचे वडील 1912चा जन्म, त्याला मॅट्रिकसुद्धा पास होत आहे. रमाईचं निधन झालं 35ला. रिझर्व्ह बँक बनवली आणि 36ला आरक्षण दिलं. 42मध्ये 40-41 पासून वर्ल्ड वॉरची चव लागली होती. आणि दादांनो इंग्रज म्हणे हम चले जाएंगे. का इंग्रज तर पूर्ण जगात होते. आणि जेव्हा इंग्रज चले जाऊ म्हटलं, या देशातले SC ST OBC मायनॉरिटीचे लोक 7,22,000 लोकांनी पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी पांढरे टोपी न काळी टोपी. बघा कोण होते ते. काळी टोपीवाले तर सगळे गुलाम होते. हे हजारो एकर जमीन मुनीमजी यांच्याकडे. कोण होते विदर्भातले. तेली कुणबी आणि दारूचा व्यवसाय करणारे कलार आणि सोनार तर कधी गरीब राहत नाही. मराठवाडा आणि विदर्भातले. आणि दादांनो सेकंड वर्ल्ड वॉर झालं आणि 7,22,000 SC ST OBC मायनॉरिटीचे मूल निवासी लोकांनी पायात चपलं नाही उपाशी होतं, त्यांनी कुर्बानी दिली पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी. 30 एप्रिल 1945ला हिरोशिमा व नागासाकीवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकलं आणि हिटलरने पश्चाताप केलं. कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला पॉयझन दिलं, स्वतः गुळ मरून गेलं. आणि त्यानंतर इंग्रज चले जाऊ म्हटलं होतं. तेव्हा जिजा नाही होता मुसलमान 650 वर्ष. बघा किती क्रूर लोक आहेत, कोण शिकलेले होते. आणि डिसिजन झालं. हा श्यामाप्रकाश मुखर्जी, हा हेगडेवार, हे सगळे काँग्रेसचे मेंबर. श्यामाप्रकाश मुखर्जी मुस्लिम लीगसोबत कॉम्प्रोमाइज करून चीफ मिनिस्टर पश्चिम बंगालचा. आणि वर्ल्ड वाईड शांत झालं. दादांनो आजही त्या हिरोशिमा नागासाकीमध्ये हँडिकॅप्ट वरून अनाज नाही होत. आणि 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा यांचं करार झालं, हा वैश्य गांधीजींनी हा आतंकवादी देशद्रोही मोगल आणि पंडितचा औलाद या देशाच्या दुश्मनला नॉमिनेट केलं प्राईम मिनिस्टर म्हणून. आणि दुसरा आतंकवादी देशद्रोही मोगल पंडितचा औलाद हा जिना याची 2 पोरगी वैश्यच्या दिलेल्या आहे. आणि बघा यांचं बायप्सी हे कोण आहेत बघा.
आणि त्यानंतर यांना एक बॅरिस्टर पाहिजे होतं. तर गांधीजी म्हणतो इंग्रजांना एक बॅरिस्टर द्या. इंग्रज म्हणतात आपके यहाँ हिरा है. मग ते बाबासाहेबांचं नाव सांगतो नेहरूजीला. तर नेहरूजी बाबासाहेबांचं नाव संविधानसाठी बनवण्यासाठी नॉमिनेट करतात. आणि जोगेंद्र मंडल साहेब अतिशूद्र पश्चिम बंगालचे आणि आदिवासी रिजाईन करतात. आदिवासी आणि मुस्लिम लोकांनी तलवारी काढून बाबासाहेबाला नॉमिनेट केलं आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 49 संविधान बनवलं. हे काय म्हणतात? 8वी पासवाल्याला मताचा अधिकार द्या. त्यानंतर ग्रॅज्युएट, त्यानंतर म्हटलं इन्कम टॅक्स. बाबा म्हटले ते नाही. बाबासाहेब म्हटलं असतं तर 50 वर्ष यांना का 100 वर्ष म्हटलं आर्य विदेशी बामणांनो तुम्ही शिकायचं नाही. सगळ्यांना अधिकार दिले एक मताचा. कशाला? हजारो वर्षापासून शिक्षण नाही, रोजगार, हेल्थ. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं की 100% लोकांनी टॅक्स भरायचा. आम्ही सगळे 90% मागासवर्गीय SC ST OBC मायनॉरिटीचे बहुजन लोक आम्ही टॅक्स भरतो. आणि त्यानंतर संविधान बनवलं. यांनी बाबासाहेबांचे पुतळे जाळले. आणि कूर्ता बघा 30 जानेवारी 1948ला हा आतंकवादी पार्टीचा आतंकवादी मेंबर नाथूराम गोडसे हा RSS जनसंघ काँग्रेसचा आतंकवादी मेंबरने 30 जानेवारी 1948ला गांधीजीला सकाळी सकाळी गोळी मारली. आणि याचा सुनता केला होता हिंदू मुस्लिम करण्यासाठी. तिथं PN गाडगीळ होते. आणि मारल्यानंतर म्हणतो हे राम कोण आहे? पुष्पशुभ कोण आहे? राम कोण आहे? दुर्योधन. आणि दादांनो स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सेंट ह्युमॅनिटी पूर्ण शूद्र अतिशूद्र तिन्ही क्रांती झालेत. कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत संतांची क्रांती. जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर ही पहिली क्रांती महाराज. दुसरी फुले शाहू आंबेडकर पेरियार रामसाहेब ते सूत्र होते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटी. आणि 26 जानेवारी 1950 पासून आमच्या इथं सुरुवात झाली. सांगा, लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. आणि आम्ही 90% लोक मेहनत करतो, बाजारातनं सामान सर्व्हिस टॅक्सवर हा पूर्ण भारत देश चालतो आहे. आणि बघा आमच्या बुद्धीची सोच काय होती. हजारो वर्षापासून शिक्षण नाही. हे काळी टोपीवाले दंडा, हाफ पॅन्ट, टोपी घालून जायचे. बघा यांच्याकडे 1000 एकर जमीन, यांच्याकडे मुनिमजी पूजापाठ हेच होते. त्यावेळेस 3 करोड होते, आता 33 करोड झालेत. आणि हे तेली कुणबी कलार काळे टोपीवाले त्यांच्या जातीतले हे 3000 मधले एक मनुष्य. त्या मुनिमजी काय करायचं, त्यांच्या जातीच्या लोकांकडे 1 एकर 2 एकर हे लिहून घ्यायचे. आणि यांनी वापस काय करायचं नाही, 1000 एकर जमीन हे मजा मारायची त्यांच्या घरात. आणि दादांनो 26 जानेवारी 1950 पासून आमच्या देशात लोकशाहीला सुरुवात झाली. काय व्याख्या आहे? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आणि टॅक्स भरतो आम्ही 90% लोक. आणि सांगा दादांनो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कोण बसले हो? शिकलेलेच बसले ना. कोण शिकले होते? आर्य शिकले, क्षत्रिय, महाराष्ट्रातले निजामी मराठा आणि वैश्य. कोण झाले सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जज? तेच झालेत आर्य. स्टेटचे पोलीस कमिशनर, SDO आणि या आरती साठे जज. आणि सगळ्यात प्रेस मीडिया भारतातली पूर्ण बदमाश. आणि सगळ्यात बदमाश ही महाराष्ट्रातली लोकमत, TV9, ABP न्यूज, मट्टा पुढारी. सांगा. आणि कोण झालेत? आणि कुर्ता बघा मोगल आणि पंडितचा अवलादा हा 90%चा दुश्मन. कारण हे दोघे बाहेर न आलेले आहेत. बघा गंगाधर नेहरू, मोतीलाल नेहरू, याचं जवाहरलाल नेहरूचं बायोप्सी. आणि त्यानंतर कुर्ता बघा एक कन्हैयामधून होता दादांनो, गुजरातचा होता तो, शेड्यूल कास्टचा चीफ जस्टिस पहिला झाला होता. हा नेहरूजीला मोगलचा अवलाद होता तिथं अहमदी चेन्नईमध्ये, त्याला आणायचं होतं. एवढं त्रास दिलं, बिचारा अटॅकून मरून गेला. त्यानंतर स्वातंत्र्य सुरुवात झालं तर लोकशाहीला OBC सरदार वल्लभभाई पटेल, त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील. शिवाजीचं नाम बदललं नाही, मरून जाईल. पण 11 वर्ष पुण्यामध्ये शूद्रराजाच्या पुतळ्याने उभारून दिला. केशवराव जेदे, पंजाबराव देशमुख, त्यानंतर यशवंतराव चव्हाणचं पत्नीला 42 मध्ये काठी लागली, बिचाराला मुलं, असे गरीब लोक.
त्यानंतर गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, बाबा यांनी प्रेशर टाकलं, यांनी कालेलकर आयोग बनवलं ओबीसीसाठी. रिपोर्ट दिला. काय म्हणतो हा आर्य विदेशी ब्राह्मण, या देशातला दुश्मन. ए कालेलकर, वो क्या संडास साफ करेगा ब्राह्मण, दे साले रिजाईन. हिंदू कोड बिल आणि कालेलकर आयोगसाठी बाबासाहेबांनी रिजाईन केलं. आणि बाबासाहेबाला तो म्हणतो बरं झालं. 52मध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबाला सिम्बॉल ऑफ नॉलेज, जगातला सगळ्यात टॅलेंटेड माणूस 1000 ऑफ इयर्सचा. आणि 52ला पहिला इलेक्शन झालं. सांगा कोण शिकलेले होते? काळी टोपी. बाबासाहेब मुंबईमधनं उभे झालेत. त्यांच्या विरोधमध्ये काजोलकरला आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSचा MP मला हेड लोकांनी, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांनी मिळून काजोलकरला उभं केलं. तो काहीतरी शेतीवाला होता, दुधाचा धंदा होता आणि 10 वर्ग शिकलेला होता, काही नोकरी करत. आणि बाबासाहेब 74,000 काही मतांनी निवडून आले होते. हा नड्डा बोलतो, BJPचा अध्यक्ष, आर्य विदेशी ब्राह्मण. आणि त्याला बाबासाहेबाला 14,000 मतांनी पडले म्हणून डिक्लेअर केलं. किती कूर आहेत. आणि खासदार आमदाराचे PA कोण झाले? तो शिकलेले तेच होते ना. आणि काळी टोपीवाले, पांढरे टोपीवाले तर बिचारे पायात चपला नाही. कोणी केलं मेहनत? पांढरे टोपीवाले. मला कोण खात आहे? हे आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशी ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य नाही, निजामी मराठा महाराष्ट्रात. इथं कुठं क्षत्रिय होते? निजामी मराठा. आणि बाबासाहेब झालं. त्यानंतर 54ला भंडारवरून पाडलं. आणि आमदार खासदारांचे PA कोण झाले? आणि काय व्याख्या आहे? खादी. बघा मजा. जो चड्डी नाही घालणार, डिस्ट्रिक्टचा गुंडा, मवाली, बलात्कारी, वर्ल्डचा टेरिस्ट. हे टेरिस्ट नाही आहेत? हजारो वर्षापासून शोषण जगात आहे का असं? कुठं कुठं ब्रह्मा जन्मलेला आहे का? जो चड्डी नाही घालणार, जगातला सगळा टेरिस्ट, आतंकवादी, देशद्रोही, बलात्कारी, खुनी, तो डिस्ट्रिक्टचा खासदार. आतंकवादी, देशद्रोही, जो कॉर्पोरेशनचा मेंबर, टेररिस्ट, जो तहसीलचा गुंडा, मवाली, बलात्कारी, टेररिस्ट, तो झाला MLA. डिस्ट्रिक्टचा गुंडा, मवाली, नगर परिषदचा मेंबर. आणि खेड्यापाड्यामध्ये बिचारे गरीब लोक राहतात, संध्याकाळ झाली दारू पितात. तो म्हणतो सर आंध्र त्याची पूर्वी बलात्कार फेकू. हे काय राजकारण आहे? परत पाडलं भंडारवन 54ला. आणि 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली दादांना. 4 डिसेंबरला बाबासाहेब 56ला गेले. बुद्धगया नेपाळला. 5ला रात्रीला परत आले. 6ला अर्ली मॉर्निंग. हा बलात्कारी, खुनी, वर्ल्डचा टेररिस्ट, मोगल आणि पंडित चावलात भारताचा प्राईम मिनिस्टर, OBCची कालेलकर आयोग लागू नका, दुश्मन 90%. याची मावशीची पोरगी सविता कबीर ही त्याची रखेल होती. तिने 6 डिसेंबर अर्ली मॉर्निंगला बाबासाहेबाचं खून केलं. ती बाबासाहेब वयानं मोठे. हे विलास खरासरने सायन्स जर्नल प्रूव्ह केलेलं आहे. झाला अंत बाबासाहेबांचा 56. आणि 56ला मराठवाड्याने काही मागणी न करता यांना गधे घोडे पाहिजे होते. यांनी मराठवाड्याला हैदराबादमध्ये असताना वेगळं केलं, महाराष्ट्रात ॲड केलं. आणि तेली कुणबीचा गुड्डा, टेररिस्ट उमरखेडचा हा शंकरराव चव्हाण, तेली कुणबीचा गुंडा, बलात्कारी, खुनी, टेररिस्ट. याची एक पोरगी भोयर डॉक्टरकडे नागपूरला दिली आहे. हा 48चा LLB आणि साईचा भक्त. अटल बिहारी प्राईम मिनिस्टरना तो ढुंगणातून काढायचा 100 ग्रामची चैन आणि तोंडातून. आणि याचा पोरगा अशोक चव्हाणने मिळून मराठवाड्याचा आदर्श घोटाळा. डिफेन्सचा ऑफिसर लोकांची पूर्ण जमीन लुटून 70,000 करोड. आणि आज त्या मराठवाड्यामध्ये लाखो पोरी बलात्कार, खून करून गायब आहेत जवान. बीड परभणी प्रकरणात माणसाला मारतात, डोळे काढतात. आणि आज त्याला जनावरापेक्षा खासा नेऊन ठेवलेलं आहे, बाप आणि पोराने मिळून. झालं. त्यानंतर विदर्भ हा आदिवासी बहुल एरिया MPतनं निघालेला. SCचे लोक गरीब राहतात, मुसलमान राहतात गरीब. मी हलवा समाजाचा आहे, आम्ही MPतनं आलेले आहे, पूर्ण आदिवासी बहुल एरिया. त्या बिचाऱ्यांनी आम्हाला मागटाचा धंदा, त्या मागटा पोट भरतो आम्ही. आमच्या बाजूला दिवाळ लागून आहे. सांगा. आणि त्यानंतर तेली कुणबी गरीब लोक मजूर नाही म्हणजे पाणी पिऊन झोपतात. आणि ज्या विदर्भामध्ये गोंदियापासून तर चंद्रपूरपर्यंत ब्लॅक गोल्ड कोल्ड स्पाइन्स आहे. आणि कुर्ता बघा पॉवर स्टेशन. आणि हे हरामखोर
पश्चिम बंगालचे चटर्जी भटर्जी आर्य विदेशी बामणा लोकांनी त्या कोलमॅनचं ऑफिस काढलं कुठं? कलकत्त्याला. हे इथेहून ऑफिसरशाही आम्ही पोल्युशनवर मरतो. भारतातला सगळ्यात नॅचरल गिफ्ट असलेला हा विदर्भ आहे. कोणी मागणी नाही केली. आणि नागपूर हे सेंटर प्लेस आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSचं आतंकवादीच्या ट्रेनिंगसाठी ऑफिस काढलं. 52 वर्षापासून नॅशनल ठेवलं. बघा किती क्रूर आहेत. त्यानंतर डोकं बघा यांनी भारतातल्या पूर्ण आदिवासीला जमीन हडपण्या करण्यासाठी आमच्या आया बहिणी बलात्कार खून करून, कारण आम्ही गरीब लोक आदिवासी. यांनी पुण्यामध्ये आदिवासी संशोधन केंद्र काढलं. बघा आमचं रिसर्च करणार संशोधन कधी 62 आणि क्रूरता बघा यांची. 1-2 कास्ट चंद्रपूर गडचिरोली साईड भद्रावती, 1-2 कास्ट मराठवाड्यातील, 1-2 कास्ट पश्चिम महाराष्ट्र, 1-2 सोलापूर साईड, 1-2 कास्ट खानदेश जळगाव साईड, 1-2 कास्ट गुजरात बाउंड्री साईड आणि मराठवाड्यात सांगितलंच मी. आणि हा आंबेगावला राहणारा, कारण आमच्या टोटल 47 जात आदिवासींच्या, 13 आमदार आणि 2 खासदार. आणि या आमदारांची काही चूक नाही. यांनी काय केलं? 14 जातीचे 13 आमदार, म्हणजे प्रत्येक आमदार आणि 2 खासदार. आणि यांना काय सांगितलं? महादेव गोविंद गारे हा मधुकर पिक्चरच्या नातेवाईक, 1939चा जन्म, फक्त 22 वर्षाचा. त्याला डायरेक्टर केलं. आणि यांनी पुस्तकं लिहिली. कोण? जोशी कुलकर्णी. काय लिहितात? तुकाराम महाराज, संभाजी महाराज बेबिचारचे, तसंच लिहिलं. शिवाजी महाराज हे केलं, शूद्र होतं, त्यांनी पाप केलं सांगा. आणि यांनी तिथं आदिवासी संशोधन केलं, त्याला बसवलं. आणि सगळे हे 14 जातीचे क्लर्कपासून पिऊनपासून सगळं, आणि यांना आश्रमशाळा दिल्या मास्तरीनबाई. आणि सांगा या हरामखोर हा मोगलनं पंडित औलादाने 64मध्ये मरण पावला. सांगा कोण आहेत? कुठं आझादी मिळालेली आहे? आणि काय प्रचार करतात? आणि हा शरद पवार 64पासून महाराष्ट्रामध्ये राजकारणात आहे. आणि काय प्रचार करतात हे माहीत आहे? संविधान बनवलेलं आहे रावने. अरे बामणावर इतका अन्याय अत्याचार केला. बाबासाहेब नालायक होते. त्यानंतर काय म्हणतात? प्रकाश आंबेडकर साहेबांनी 500 करोड खाल्ले. आणि हा वामन मेश्राम बामसेबच्या यांनी 14 जातीची संघटन हे. त्यानंतर SCचे काही जाती आणि मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या असे लोक मिळून यांनी अखिल भारतीय आदिवासी हे करून हा स्टेजवर जाऊन आम्हाला म्हणतो तुमची माय होती. आणि हा मरून गेला. त्यानंतर इंदिरा गांधी, त्यानंतर गुलजारलाल नंदा, आणि त्यानंतर ताशकंदला ले जाऊन मारलं लाल बहादूर शास्त्री 62च्या चीनच्या याच्यात, अजूनही पत्ता नाही. नंतर परत गुलजारनंदा. अरे त्याचं मालकाने सामान फेकून दिलं, तेव्हा माहीत झालं हंगामी बँक ऑफ बडोदाने कर्ज केलं, तेव्हा तो सेटल झाला. त्यानंतर परत इंद्रकुमार गुजरात 66मध्ये लाल बहादूर शास्त्री मेल्यानंतर, आणि 66मध्ये इंदिरा गांधी झाली, पोलादी. ही होता बरोबर याच्यात दुश्मन सिंडिकेट इंडिकेट. बापाने करून टाकलं बरबाद. सांगा कुठं तुम्हाला आझादी मिळाली? कोण होय हे? आणि तिने प्रायव्हेट बँकांना नॅशनलाइज केलं, गव्हर्नमेंटचे ऑफिस अंडरटेकिंग काढलं, आणि दिल्लीतल्या लोकांनी स्ट्राईक केलं विश्व पुतळ्यासाठी, जेलमध्ये गेलेत. इंदिराजींनी 67मध्ये विश्वरत्नाचा पुतळा, आरक्षण केलं शाहू महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, आणि शूद्र टॅलेंटेड राजा छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा बनवला. 2024मध्ये 400 सीटा काढून फेकून दिलं. सांगा किती क्रूर आहेत. एकाच्या तोंडातनं आवाज निघत नाही ना. निजामी मराठ्याच्या निघत, आणि दीक्षाभूमी विकून टाकली या पॅन्थरवाल्याने, आमच्या पोरीबाळीने वाचवली. त्यानंतर इंदिरा गांधी बघा 70मध्ये तिला म्हटलं बोर्डने न्यूक्लिअर पॉवरवर साईन केलं, नाही करून घे. 74ला तिने न्यूक्लिअर पॉवर टेस्ट केलं. 71ला बांगलादेश जिंकलं, घुसून गेली करायची परत. पोईट 72ला ड्रॉट आलं लाल ज्वारी खाली, डुकराला खाते अमेरिकेत. 73ला पेरियार रामास्वामीचं निधन झालं. बघा पेरियार रामास्वामी निडलपासून तर मिसाईलपर्यंत. पेरियार रामास्वामी 1924ला रिजाईन केलं काँग्रेसमधून. आणि हा 1879चा जन्म, हा गेला कुंभमेळ्यामध्ये 1905ला बघावं म्हणून. नंगा साधू चरच हातात मुतात काय
बिचाऱ्याला भूक लागली, तिथं ब्राह्मणच त्याला बोलवलं, ए अन्ना इधर आ. बोले तेरा एंटीना किधर है? हम तो चिकना है, तुझे मालूम नहीं हमारा एंटीना. भाग साले. त्या बिचाऱ्याने उष्टी पत्रा फेकली होती, कुत्रे खातं तिथं खाल्लं. महाभारत रामायण बघा. हा पुष्पशृंग म्हणजे कोण? दुर्योधन, आणि राम म्हणजे पुष्पशृंग. मजा बघा. एकलव्य हा आदिवासी, अर्जुनपेक्षा धनुर्विद्यामध्ये श्रेष्ठ. या दुर्योधनने त्याचा अंगुठा कापला. आणि महाभारतात बघा, कृष्णाला पावर कोणती बाईसोबत हे करा, म्हणजे आमच्या आयाबाईंना भोग करायला. आणि हा यदुवंशी अखिलेश यादव, ब्राह्मण क्षत्रिय सगळे याच्या घरामध्ये पांडे नावाच्या 2 माणसाला अपोषण बनवतो आणि शिकलेला आहे म्हणतो, गंगेमध्ये जातो गुवाचं पाणी प्यायला 2025 मध्ये. सांगा कसे कसे ओबीसीचे लोक आहेत. आणि त्यानंतर नंगा साधू चरच गांजा म्हणून सीतेला लवकुश पैदा केलं आणि त्याची अग्निपरीक्षा घेतली. आज सीतेला लक्ष्मण म्हणजे आमच्या आयाबाईने भोगासाठी 24ला काँग्रेस सोडली. चेन्नईमध्ये राम सीता लक्ष्मणची मूर्तीला चप्पलची माला टाकली, फिरवलं आणि 85% लोकांना सांगितलं की नाक साफ चावला एक माणूस म्हणतो या आर्य विदेशी बामणांचा कत्ल करा. आणि बाबासाहेबांच होते 1920 पासून 85% समाजाला 69% रिझर्वेशन, कुणाच्या बापाची ताकद होत नाही. आणि बघा दादांनो, त्यानंतर मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम, अतिशूद्र, 5 फूटचे पण नव्हते, मुसलमान केला, मिलिटरीची सर्व्हिस केली, इस्रोचा प्रेसिडेंट आला, प्राईम मिनिस्टर. आणि 19 ऑगस्ट 2020 जगातले सगळे सायंटिस्ट ऑर्गनायझेशनने मिसाईल मॅन म्हणून त्याचं स्वागत केलं. दुसरा व्यक्ती बाबासाहेबांतर. त्यानंतर KR नारायणन, अतिशूद्र बघा, अतिशूद्र सगळे. आणि बिचाऱ्याने लग्न नाही केलं आणि पूर्ण प्रॉपर्टी डोनेट केली, काही घेऊन नाही गेला बिचारा. KR आपलं APJ आपलं मुसलमान. त्यानंतर KR नारायण, DOWची 81 डिग्री इंग्लंडमधून घेणारे बाबासाहेब, ते अतिशूद्र, 2दा प्रेसिडेंट आले. आणि 2 महान व्यक्ती, एक नागपूरमध्ये तेली कुणबी समाजाचे शूद्र डॉक्टर मामा देशमुख, 1934 जन्म. 1969ला त्यांची आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSचे MP MLA हिटलरपेक्षा 400 पटी लोकांनी मयत काढली, भ्याले नाही. त्याला म्हणतात तुझं आतंकवादी, बलात्कारी, खुनी, भाग. याच प्रकाशन करत भाग. 10 लाख पुस्तकं विकली स्वतः प्रकाशन करून. आणि त्यानंतर दुसरे महानायक, बहुजन नायक कांशीरामजी, हे यांचा जन्म 34च आहे. अशा कांशीरामजीसोबत 50 वर्षापर्यंत कुणाच्या स्टेजवर नाही गेले मामा देशमुख. आणि कांशीरामजी सायन्स शिकले होते, पुण्यातल्या R&Dमध्ये नोकरी केली. आंबेडकर जयंतीसाठी भांडण, त्यांना सस्पेंड केलं, सायकर काढली, सुरू केलं. त्यांनी वाचलं होतं पुस्तक की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, निजामी, मराठा, क्षत्रिय लोकांच्या हातात जर संविधानाची अंमलबजावणी करणारे असतील तर आपल्याला न्याय नाही मिळणार. वर्ण व्यवस्थेतले तिघं काढली सायकल, सुरू केलं प्रचार. रात्रीला यायचे ते कपडे धुवून सकाळी घालायचे. आणि असं करत 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 दादांनो मग ते गेले दिल्लीला थंडीच्या वेळ. बघा एक सांगतो त्यांचे इन्सिडन्स. आणि बिचाऱ्यांना 15-20 रुपये होते. विचारलं सेकंड हँड कपडे म्हणतात. बोले कांशीराम जी इतने पैसे मिला आपको हम बताते. बोले वो जहाँ पे डेड बॉडी जलाती ना वो लोग फेकते, फ्री में मिल जाए. ते कपडे घातलेत. बँक अकाउंट नाही ओपन केलं. त्याच्या भावाला नाही भेट दिलं, बहिणीला नाही. त्यांनी नारा लावला तिलक तलवार तराजू मारो सालों को जूते चार. आणि असे कांशीरामजी जेव्हा KR नारायण भेटायचे ते काय म्हणायचे, महान कांशीरामजी गेटपर्यंत आणून सोडायचे. आणि कांशीरामजीने आशुतोषला एक थाप्पड मारली होती, PB सावंत साहेब. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे गुजरातच्या रिझल्टमध्ये. आमचा भाऊ सांगतो BJ कुरशे पाटील की हा आपला मोदी प्राईम मिनिस्टर आणि हा तडीपारला पॉलिटिक्समध्ये येऊ द्यायचं नाही. आणि आमचे PB सावंत साहेब चीफ जस्टिस ऑफ इंडिया कांशीरामजीचा मागे उभे होते. आशुतोषला मारले, डरणार नाही कांशीरामजी. असे महान कांशीरामजी होते. आणि त्यानंतर बघा 73ला आतंकवादी, देशद्रोही, बलात्कारी, खुनी संघटन काँग्रेस जनसंघ RSSची ब्रांच, BMS आणि AIDF हे शिकलेल्या लोकांची, टेररिस्ट लोकांची संघटन, बलात्कारी, खून
यांनी सेंट्रल लेवलला स्ट्राईक केलं. ललित नारायण मिश्रा रेल्वे मिनिस्टर, त्यालासुद्धा बॉम्बस्फोटाने उडवलं. आणि इंदिरा गांधीच्या विरोधात हे सगळे उतरले. इंदिरा गांधीने इमर्जन्सी लावली 25 जून 1975ला. बघा दादांनो, पहिले बिगुल फुकलं जयप्रकाश नारायणने नॉर्थमध्ये. कोण होते? कर्पूरी ठाकूर, लालला सिंग यादव नॉर्थचा फिर मारून टाकलं. चरण सिंग चंद्रशेखर, शरद यादव, मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान, कांशीरामजी, असे महान लोक होते त्याच्यात. आणि यांनी बिगुल फुकलं. आणि हा जो होता RSSचा अध्यक्ष बाळासाहेब देवळस, यांनी इंदिराजीची माफी मागितली. हे जेव्हापासून ते प्राईम मिनिस्टर त्याच्या मागे लागले आहेत, सिंडिकेट बघा. आणि दादांनो, त्यानंतर तिने 76मध्ये धर्मनिरपेक्ष जातीवाद ॲड केलं. ते शिकायला लागले, माहीत झालं इथलं सोशल स्टडी काय ते. आणि कांशीरामजीने आमचे राम येडव साहेब, ते पण BSPमध्ये. आणि बाकी 33 जातीच्या लोकांनी इंदिराजीला रिक्वेस्ट करून पूर्ण भारतातला आदिवासी रिस्ट्रिक्शन हटवलं. 77ला जनता दल, जनता पार्टीची गव्हर्नमेंट आली. जनता पार्टी म्हणजे जनसंघ RSS 2-3 सीटा यायच्या. आणि बाबू जगजीवनरामनी रिजाईन केलं होतं. त्या बिचाऱ्याला बदनाम केलं नॅशनल हेराल्ड काँग्रेसने. बघा किती बदमाश आहे. कोण आहे ते काँग्रेस? जनसंघ RSS ब्राह्मण क्षत्रिय लोकांनी तयार केलेली. तुम्ही तर शिकले नाही होते. आणि दादांनो, कोण झाला प्राईम मिनिस्टर? बामन, आर्य विदेशी ब्राह्मण, गुजराती मोरारजी देसाई. आणि हे सगळे लोक होते. यांनी मंडल कमिशनची स्थापना केली. काय केली पब्लिसिटी पेपरवाल्यांनी? SC ST केले आरक्षण. आणि जिवंत आमच्या बॅकवर्ड क्लासच्या पोराला रॉकेल टाकून पेटवलं. आणि हे पूर्ण भारतभर. आणि यांनी हाफ पॅन्टमध्ये संडास केली, समोरून लघवी केली आणि पाया पडले होते. ही इंदिराजी पोलादी होती. 78ला संपले होते हे मंडल कमिशन आलं. हा शरद पवारनी वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली आणि जनसंघ RSSची पुरोगामी लोकशाही आघाडी बनवली. हा नितीन गडकरी बांधकाम मिनिस्टर. 80मध्ये परत इंदिरा गांधी निवडून आली. 80मध्ये TV आला. आणि 81मध्ये जनगणना झाली STची 1,10,00,000. आणि हा वामन मेश्रामनी अखिल भारतीय आदिवासी महासंघ काढून 14 जातीचं. आणि यांनी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा, कोकाटे, बनबरे यांच्यासोबत यांच्या स्टेजवर मिळून प्रचार करू. आणि यांनी ना OBCची जनगणना केली. याच्यात 14 जाती STच्या, काही शेड्यूल कास्टच्या आणि काही मराठ्यांचा. आणि याचे लोक 14 जाती लोक म्हणतात स्टेजवर जाऊन हे खोटे आदिवासी, यांच्या आईजवळ डुकरं झोपले होते. आणि यांनी 6,000 करोडचा घपला केलेला आहे. आणि 1,10,00,000, 13चे 25 आमदार, 4 खासदार आणि जाती किती? 14. म्हणजे प्रत्येकाच्या घरात एक आमदार, खासदार न मिनिस्टर. बघा, आज 50 वर्ष झालं व्हॅलिडेच्या नावाने 33 जातींवर महाराष्ट्राच्या STचा अन्याय करत आहेत. आणि सांगारे आतंकवादी देशद्रोही बसले आहेत. कोण? सुप्रीम कोर्टचे जज, कार्पोरेट सेक्टर, हायकोर्टचे जज, महाराष्ट्राचे पोलीस कमिशनर, SDO आणि आर्थ जजना विचारतो, हे EWS ब्राह्मण क्षत्रिय वैश्य गरीब आहेत का? 10% आरक्षण. आणि SC STला 50चा उद्या प्रूव्ह करा. आणि ह्या 33 जातीवर आज 50 वर्षापासून मेलास का रे भुजबळ? का रे हरामखोर लोकांनो, या जगाच्या पाठीवर असा नाही त्याच्या कुठं आहे रे ब्रह्मा? केली का रे OBC जनगणना? कधी जागाल रे? काय जरांगे पाटील घुसते का काही डोक्यात? हां. आणि अशा पद्धतीने 6,000 करोडचा घपला. आणि हे 25 आमदार खासदारांवर बायांचं शोषण करण्याचं हे आहे. आणि हे सगळे आतंकवादी देशद्रोही काँग्रेस BJP अलायन्स, कारण 80मध्ये BJP झालं. आणि इंदिरा गांधी मंडल कमिशन लागू करणार होती. दादांनो, बघा यांची कुता. हा RK धवन, आर्य विदेशी ब्राह्मण, हा PA होता. कारण यांना मंडल कमिशनला हे करायचं होतं. आणि बघा यांची कोता. याने भिंद्रनवाले कांड तिथं गुजरात टेम्पलला मिलिटरी घुसवली. आर्मी चीफ होते अरुण वैद्य. आणि जे आमचे
भाऊ खलिस्तानी म्हणतात, जे बिचारे आमचे शीख बंधू देशासाठी रक्त वाहतात. बघा त्याला मारलं इंदिरा गांधीला 2 सरदारनी आर के धवन. आणि या लोकांनी त्यांना काय म्हणतात, खलिस्तानी आणि बहुजनांचे गरीब हिंदू लोकांचा हे यांच्या कत्ला केला. काँग्रेस, जनसंघ, RSSचे MPMLA ही आतंकवादी संघटन, BMSचे 100 शाखा आणि हे AIDF मिळून कापलं त्यांना, अक्षरशः नरसंहार केलं. कारण मंडल कमिशनसाठी जे काही आहे ते या मंडल कमिशन, OBCचे लोक कधी जागतात माहीत नाही. आणि त्यानंतर झाला इंदिरा गांधीचा अंत. हाच प्रगती आहे. त्यानंतर सिंपतीवर 370 सीट आल्या. यांच्या दोन्ही पोरं, तिचा नवरा फिरोज गांधी, हा संजय गांधी, बन्सीलाल हे चौकडी. 75मध्ये एक हिरोईन आली होती नॉर्थची काश्मीरला, तिला पकडून तिच्यासोबत बलात्कार करत पळून गेली, म्हाताऱ्यासोबत लग्न केली. आणि दादांनो, हा कर्नल कपूरच्या पोरीसोबत अफेअर होतोय. तो गेला इंदिरा गांधीच्या समोर, बंदूक ठेवली, बोले शादी कर. त्यांनी लग्न केलं आणि 81मध्ये हेलिकॉप्टरसह मरून गेला. दुसरा पोरगा पायलटहून प्राईम मिनिस्टर 84ला. तो होता बरोबर, त्याला नेलं हे सिंडिकेटेड आतंकवादी, देशद्रोही काँग्रेस, BJP, RSSने BMSचे आमदार खादा, सगळे टेररिस्ट. दरवाजा उघडला अयोध्येचा, तिथं रामाची मूर्ती ठेवली आणि हिंदू मुस्लिम करून लाखो लोकांची कतली. बघा किती क्रूर आहे ते, सांगा. आणि जिजाराला 6.5 वर्षात काहीच. त्यानंतर 85मध्ये आतंकवादी, देशद्रोही, आर्य विदेशी ब्राह्मण अटल बिहारी, आतंकवादी, देशद्रोही मनोज सिंघवी जिंदा आहे काँग्रेसमध्ये. हे सगळे एकच आहेत, काँग्रेस, जनसंघ, RSS. आणि त्याच्यानंतर प्रकाश कारात कॅबिनेट यांनी EVMच्या प्रस्तावना पास केलं. 89मध्ये म्हणतो शेवटच्या क्षणाला राजीव गांधी की ₹1 टॅक्स येतो, 90 पैसे करतात, 10 पैसे खर्च करतात. मी परत आलो तर 85 पैसे खर्च 15 खाऊ देईल. आणि त्यानंतर कांशीरामजीने 84मध्ये BSPची स्थापना केली. काय नारा होता, तिलक तलवार तराजू मारो सालुकुंचा जूते चार 85 भाग म्हणणं. आज हाथी चलेगा, ब्राह्मण क्षेत्र पुंगी बजाएगा, बाबाजी नंगा साधू का संविधान लावाजी. पूर्ण गुलाम, का सायन्सच नाही शिकलेत, पूर्ण लालची संपून टाकली. अरे कांशीरामजीच्या बहिणीला नाही भेटू दिलं, भावाला नाही भेटू दिलं, बँक अकाउंट नाही ओपन केलं. आणि हे का बरोबरी करतात. आणि त्यानंतर बघा दादांनो, VP सिंग साहेबांनी मंडल कमिशन लागू केलं. न अटल बिहारी म्हणतो मेरे पैर में 2 काटे, मुलायम सिंग आणि कांशीरामजी, त्यांनी VP साहेब मंडल कमिशन केलं. चंद्रशेखर संपले होते, एकदा शरद पवारांनी जिवंत केली मंडल कमिशन 78मध्ये. आणि त्यानंतर तमिळच्या नावाने बघा किती क्रूर हे लोक, यांनी हत्या केली त्याची. कोणी मेलं का त्याच्यासोबत, बॉम्ब स्फोटने तुकडे तुकडे करून टाकले. किती तेज बुद्धीचे आहेत, कारण यांना मंडल कमिशन हे करायचं होतं. हा नरसिंगराव आर्य विदेशी ब्राह्मण आंध्रातला, 7 पोरं आहेत. हा इंजिनिअरिंग शिकलेला आहे रामटेकमध्ये आणि ट्रेनिंग घेतली याच्यात. आणि PMLचं बिल आणायला प्रणब मुखर्जी वित्तमंत्री होता. हा भोकण्या चिदंबरम साऊथचा. आणि हा कपिल सिब्बलने PMLचं बिल आणलं आणि कपिल सिब्बलने अर्जुन सिंगला काढून तिथं पूर्ण आर्य विदेशी ब्राह्मण म्हटलं युनिव्हर्सिटीमध्ये. आणि हा बहुमत नव्हतं नरसिंगरावला, यांनी गेट करार केलं. भारतातील जल, जंगल, जमीन, शेती अंडरटेकिंग गव्हर्नमेंटच्या ऑफिसला प्रायव्हेट केलं. आणि यांनी इमर्जन्सीमध्ये जे गेले होते आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, जनसंघ, काँग्रेस, BJP, RSSचे MPMLA लोक, यांना 20-20 हजार रुपये पेन्शन दिलं. 92ला OBCना क्रिमिनल लॉ आलं. अरे दादा, लालू प्रसाद यादवना वकीलसुद्धा नाही केलं. आणि 93मध्ये बघा दादांनो, बहुमत नव्हतं, आदिवासी शिवभूषण टाकलं. 94मध्ये आनंद मार्गसाठी 1 प्लेन भरून शस्त्र आलेत. 94मध्ये 114 गोंड गोवायला मारलं BJP सीट नागपूरला आदिवासी लोकांना. आणि त्यानंतर बॉम्बे कांड केलं, श्रीकृष्ण आयोग, हिंदू मुस्लिम कांड. किती हुशार आहेत, निरपराध लोकांची हत्या केली. आणि त्यानंतर काँग्रेस हे 96ला 13 दिवसाची गव्हर्नमेंट पाडली एका मताने अटल बिहारी वाजपेयीने. देवगौडा त्याला सपोर्ट केला, सीतारामन त्याला धोती सोडली या काँग्रेस आतंकवादी देशद्रोहीने. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल. आणि 1999 पासून पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे.
बघा या अटल बिहारी वाजपेयी देशात खून होता, त्यांचं पेन्शन बंद केलं. हा अरुण शौरी शिव्या देतोय बाबासाहेबांना, हरामखोर हा बुड्डा. 131 खासदार बसला SC/STचे, 10 पेन्शन घेते, कशाने म्हातारा होणार आहे. 62 लाख रुपये खासदारांना, 12 लाख रुपये आमदारांना. आणि पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे, हे मी सांगतोय तुम्हाला. तुम्ही कुठं होते 99मध्ये? TV आणि हे बघा, व्होटर लिस्ट एक चीट येत होती, हार्ड कॉपी एजंट आणून देत. तुम्ही व्होटिंगला गेल्यानंतर त्या एजंटला विचार, बापू माझा नंबर चेक कर. तो म्हणायचा पोलिंग बूथ ऑफिसरकडे आपण जात होतो, तो चेक करायचा. काही वेळ तर घेत राहिला असेल, एकेकच चेक करतो ना. नंतर तो म्हणायचा शाहीवाल्याकडे जा, 15-20 सेकंद 30 सेकंद. तो म्हणायचा तो द्या, तर 2 मिनटं एकाला. किती झाले तर एका तासात 30 गुणेला 10, 300. कुठून येतात 1500, 2018 झालं फ्रॉड पूर्ण. हां, त्यानंतर शरद पवारने राष्ट्रवादी काँग्रेस 99ला, 4मध्ये मग तर UPAमध्ये कोण आहे? जनसंघ काँग्रेस. आणि NDAमध्ये कोण आहे? जनसंघ, RSS, BJP. बघा, जनसंघ आहे, RSS आहेच, काळी टोपी आहेच दोन्हीकडे. हर्षद मेहता कार्ड कोणी आणलं? EVM कोणी केलं? हिंदू मुस्लिम कार्ड. हां, कोणी लावलं रे OBC एकीमध्ये? कोण आहेत हे लोक? कोणी केलं हिंदू मुस्लिम कार्ड? हां, 1000 लोकांचे कोण केलं? 6 नवसंस्कार काँग्रेसच होय ना. कोण आहेत हे? कोणी मारलं इंदिरा गांधीला? काळी टोपीवाले ना. आणि त्यानंतर बघा 4मध्ये आली UPAची, यांनी 99मध्ये राष्ट्रवादी. आणि हा शरद पवार म्हणतो सोनिया गांधीला ही विदेशी आहे, आणि तो संगमा मेला. आणि 4मध्ये UPAची गव्हर्नमेंट आली. कोण झाला? मनमोहन सिंग. तेच 9मध्ये फ्रॉड परत त्याच मशीनने. आणि ऑक्टोबर 13ला सुब्रमण्यम स्वामी, आतंकवादी, देशद्रोही, आर्य विदेशी ब्राह्मण, हा टेररिस्ट अडवाणी, आणि हा नरसिंहरावचं पोरगं लक्ष्मण आणि वामन मेश्राम गेले ते सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टने म्हटलं इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ व्होटिंग मशीन. आणि 14मध्ये कोण आलेत? त्याच्यानेच झालं 99, 4, 9, 14. आणि कोण झालेत? NDA. कोण आहे? बापेक्षा कोण आहे? काँग्रेस. कोण आहे? राष्ट्रवादी. कोण आहे? मुतुका. कोण आहे? तो पेक्कड 12वी 1500ला आमचा आयबीन घेणारा. कोण आहे? तो हिंदू मुस्लिम करणारा. आणि कोण आहे? काँग्रेस. होय का सगळे एकच? आणि त्यानंतर पेगॅसस आला. रातोरात विठ्ठलराव विखे पाटील, शिवसेना, स्टेट मिनिस्टर सेंटरला, पोरगा अपोजिशन. आणि 2018मध्ये लक्ष्मी शुक्ला त्यावेळेस होती, अजूनही आहे, परमबीर सिंग. आणि 2018मध्ये यांनी 1 जानेवारी 2018ला भीमा कोरेगाव काढ. हा फडणवीस आतंकवादी, देशू यहुदीचा अवलाद, आर्य विदेशी ब्राह्मण, टेररिस्ट, शरद पवार विटणे देणारा निजामी मराठ्याचा अवलाद. त्यानंतर मिलिंद एकबोट्या, आणि तो आंबापासून पूर तयार करणार म्हणून हजारो लोकांचं हे केलं. आनंदराव तेलटुंबेसारख्या PhD केलेल्या लोकांना जेलमध्ये ठेवलं 5 वर्ष. अमेरिका म्हणतो हे फ्रॉड आहे. जुबेर अजूनही आहे. म्हणजे किती क्रूर लोक आहेत हे. आणि 19मध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलं 5 VVPATचे पडसे टॅली करायची. दादांनो, 371 ठिकाणी फ्रॉड. कशी टॅली होईल? काळीपट्टी लावली होती. एकदा केलं, दुसऱ्यांदा बघा काळीपट्टी लावली. आणि हे काय करतात? 4 डायरेक्टर यांचेच. बघा, एका मशीनमध्ये 2000, एका विधानसभेमध्ये 4 लाख मतं, 1 लाखाला 50 मशीन, 4 लाखाला 200, 6 विधानसभा, 1 लोकसभा, 1200, 500ला 12 म्हणजे 6 लाख. आणि वरचे 42 आहे त्याच्यासाठी पकडा 1 लाख, 7 लाख, 25% जास्त, 1.25, 2 लाख, 9 लाख. आता यांच्याकडे 19मध्ये यांनी काळीपट्टी लावली. आता कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स मशीनमध्ये कोडिंग करून पर्सेंटेजप्रमाणे प्रोग्रामिंग करता येते. काय करतात ते? प्रोसिजर तर तीच आहे. होऊ शकते का? अरे म्हणून मरकटवाडीला मिलिटरी लावली आहे. होऊ शकत नाही. आजही बघा 500 लोकांच्या 1 मिनिट पकडलं तर 600 होईल. 600 मिनिटात कुठून आले 2018? पूर्ण फ्रॉड. कारण तुमचं डोकं कुठ आहे. 371. आणि 19चं इलेक्शनला रेग्युलाइज करण्यासाठी कोरोना आणला मुसलमानाने. बघा मजा. हां, कोरोना आला आणि यांनी काय केलं? त्यानंतर कोरोना आला, ताली थाली वाजवली, लाखो लोक मेलेत. हे डॉक्टर हरामी लोक 5000 इंजेक्शन 75,000. त्यानंतर दिल्लीमध्ये 900 लोक मेले. हा गेला का? मोगलना हा अवलाद, हा इटलीचा अवलाद. कोणी बोलतंय का? तोंडात आवाज काढतंय का? हां,
आणि त्यानंतर तुमच्या मायबापापेक्षा दगड मोठा अयोध्येचा हा हरामखोर दारू की दुकान हनुमान लो रे 10,000 रुपये. आणि त्यानंतर लाखो लोकांच्या डेड बॉडी सडल्या तिथं सांगा. आणि त्यानंतर बघा 371 ठिकाणी फ्रॉड. आणि त्यानंतर ADR म्हणतो यांनी केस टाकली 19 लाख काही मशीन गायब आहे. आणि 23 डिसेंबरला तो विदोडी म्हणतो कठवे. आणि दादांनो बघा बाहेर निघालेत. कोण आहे रे? इंडिया अलायन्स, काँग्रेस, जनसंघ. हां, आणि NDA अलायन्समध्ये जनसंघ, BJP, RSS. इथेही RSS तिथे कोण होते कांड करणारे. आणि दादांनो डिसेंबर 23मध्ये 19 लाख काही मशीन गायब आहेत. ADRने केस टाकले आहे 20मध्ये. आणि डिसेंबर 23 हा विदोळी कठवे आणि त्यांच्या खासदार एका पोरीला आऊट झालेत आणि कायदा केलं. जो कोणी गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलल जो फायनल त्याला 9 महिने जेल. आणि यांनी अग्निवीरच्या नावाने प्रायव्हेट मिलिटरी तयार केले. आणि आमच्या पोरांना बघा धर्माच्या नावाने ॲडेक, कावड यात्रेचं नाव ॲडेक, दगडाच्या नावाने ॲडेक, ड्रग्सच्या नावाने ॲडेक, दारूच्या नावाने. आणि पॉलिटिक्स म्हणजे काय सांगितलंच मी. आणि यांनी बिल केलं तयार. पोलीसवाल्यांना पॉवर दिला आहे. मारा करा काय बी. बघा परभणीला त्याने यूज आणला. आणि जानेवारी 24ला भूषण गवई साहेब जज त्यांनी म्हटलं VVPATची पर्ची द्यायची. हा आतंकवादी देशद्रोही खन्नाने दत्ताने 18 एप्रिल 24ला त्याला बोलवलं. तो म्हणतो वो इंक निकल जाती है ATM जैसी. क्या रे विश्वास नाही का? आणि सांगितलं 19 लाख याचं मशीनचं नाव नाही. आणि हा हरामखोर कपिल सिब्बल फॉर्म 17मध्ये त्याच्यात तुम्हाला आयडेंटिफिकेशन नंबर टाकायचं आहे. कशाचं? बक्सा, व्होटिंग मशीन, VVPAT न कंट्रोल युनिटचा नंबर असतो पंच केलेलं. फॉर्म 17 प्रमाणे व्होटिंगच्या अगोदर सगळे नंबर त्या कागदात टाकायचे आहे. आणि 18ला तो म्हणतो की सबनेट प्रेझेंट नाही लोडिंग करतात. 4 डायरेक्टर यांचे लोडिंग करणारे हेच. आणि दादांनो इलेक्शनला सुरुवात झाली ना, व्होटर लिस्ट दिली का नंबर दिला आयडेंटिफिकेशन, काही नाही असंच व्होटिंग. आणि प्रोसिजर तीच आहे. आणि दादांनो 538 ठिकाणी फ्रॉड. ही काय लोकशाही आहे? हे मशीन चेंज करतात पण मतं कुठे टॅली होणार आहे? महाराष्ट्रामध्ये पूर्ण फ्रॉड इलेक्शन. आणि आता हे लोकल इलेक्शन विदाऊट VVPAT नाही. जेव्हा ते सुप्रीम कोर्टमध्ये इट इज नॉट याच्यासोबत व्होटिंग मशीनसोबत लिगली विदाऊट VVPAT नाही ना. हरामखोर हा गुंडा मवाली बलात्कारी बावनकुळे हा 7वी पास नापास ॲटो रिक्षा ड्रायव्हर. यांनी ठाकरे नावाचा माणूस तो संविधान याच्यात बसलेला आहे. त्याच्या बायकोला रेप करून यांनी खून केलेला आहे. आणि हा हरामखोर सुप्रीम कोर्टपेक्षा जास्त त्यांनी सांगितलं 13 ऑक्टोबरला इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ व्होटिंग मशीन. हा म्हणतो हे पडणार आहेत ना म्हणून, कारण यांना माहिती आहे आम्हीच निवडून येणार आहोत. आणि हा म्हणतो सुप्रीम कोर्ट की मराठा कुणबींना ओबीसी देऊ. हा म्हणतो मी महसूल मंत्री आहे ना, मी व्हेरीफाईड करतो. म्हणजे बघा किती बदमाश लोक आहेत हे. कारण यांना हे सगळं रेग्युलाइज करणं जिंकायचं आहे. आणि यांना अन्याय अत्याचार बघा दादांनो. 79 पासून 91पर्यंत औरंगाबाद विद्यापीठासाठी या पॅन्थरच्या जे होते शेड्यूल कास्ट जमातीचे बाबासाहेब शेकडो लोकांची कत्ल केली. 92ला बॉम्बे कांडमध्ये लाखो लोकांची हत्या केली. 94 नोव्हेंबरमध्ये 114 गोंडगोवारींना मारलं. आणि हा आपला हेमंत करकरे यांनी पूर्ण इक्वे बॉम्बस्फोट याला हे केलं होतं. त्यालासुद्धा त्याची हत्या केली 26/11ला. आणि जुलै 97मध्ये घाटकोपरला 10 निरपराध लोकांबादला मनोकरण सोडून दिलं. 2006मध्ये हा नाना पुढे तेलिकुणचा गुंडा मवाली बलात्कारी खुनी टेररिस्ट BJPचा खासदार आणि काँग्रेसचा अध्यक्ष. खैलरांची कांड पोलीसच्या आईच्या गुप्तांगोमध्ये मेरिटच्या पोरं मारलं. आणि त्या बिचाऱ्या त्याला आदर्श काँग्रेस राष्ट्रवादीचे गव्हर्नमेंट. त्यानंतर 26/11ला हेमंत करकेला मारलं, कामठेला मारलं. मुश्रीफ साहेबांकडे रेकॉर्ड आहे गोली कोणाची ना. हरामखोरा उज्ज्वल म्हणजे बैमानी केली खैलरांजन तिथं. 2014मध्ये गोपीनाथ मुंडेला उडून टाकलं. 13मध्ये हेमंत करकेला
पानसरे कलबुर्गी आमच्या एका बहिणीला, म्हणजे जो कोणी असेल त्याला, आणि त्याला यासाठी मारलं की जज लोयाला मारायचं होतं म्हणून त्याला मारलं, नखापासून तर केसापर्यंत निरंजन टकलेकडे. आणि क्रूर बघा हे बदलापूर कांड, कोथरूड कांड, त्यानंतर बीड परभणी, आणि आता फलटणचं कांड. आणि क्रूर बघा यांची 52 यांना मेजॉरिटी आहे. बघा 31 खासदार हे आतंकवादी, देशद्रोही, निजामी मराठा, आणि हे काळी टोपीवाले RSS. 4 आम्ही खोटे आदिवासी. आईजवळ झपला होता हा वामन मेश्राम काढून स्टेजवर म्हणतो. 6 बाबासाहेबांच्या संविधान दीक्षाभूमी विकणारे, आणि 7 शंकरराव चव्हाण ते लिखून विकला दारूचे. झाले. त्यानंतर बघा 52 यांना मेजॉरिटी. ललित प्रभाती 26 लोकांना मारलं. 19 मध्ये त्यांनी 40 पोरांना मारलं. 90% मूळ निवासी बदल देवेंद्रला सोडून दिलं. आणि जो आमचा मलिक साहेब होता राज्यपाल 5 वेळचा, त्याला 100 कोटी रुपये देत होते आणि त्याला बदनाम केलं. मेला बिचारा. 5 वेळचा रिस्पेक्ट नाही. 2 रूमचं घर, 2 जोडे, 2 पेन आणि 4 कपडे. मरून गेला बिचारा. त्यानंतर याला पहलगाममध्ये 26 लोकांना मारलं त्यांनी. हा DG आहे हां. आणि तेव्हा पुलवामामध्ये देवेंद्रला सोडून दिला टेररिस्टला, आणि त्यांनी 26 लोकांना मारलं एप्रिल 25ला. आणि हे हरामखोर लोक 4ही पार्ट्या जातात. टेररिस्ट कोण? पाकिस्तान. म्हणजे खून के सौदागर. आणि यांनी जनसुरक्षा कायदा आणला आहे. आणि बघा हे शिक्षणाचे राजे, डीम युनिव्हर्सिटीचे राजे हां, त्याच्यानंतर शुगर फॅक्टरीचे राजे, कॉर्पोरेट बँकचे कॉर्पोरेटचे राजे. कोण होय काँग्रेस, कोण होय राष्ट्रवादी, कोण होय तो मुतुका, आणि कोण होय तो 12वी नापास गुंडा 1500ला, कोण होय हिंदू मुस्लिम, न कोण होय काळी टोपीवाले आहे. बरोबर. आणि त्यानंतर बघा यांची कुर्ता एवढा अन्याय अत्याचार करता येते. आणि महाराष्ट्रातली फॅशन, तो बाबाजी येतो बलात्कारी खुनी, काय प्रचार करतो त्याला सांगतात. आणि मग हा येतो गुंडा मवाली, कोण? हे आमदार, खासदार, मिनिस्टर, त्याच्या मागे पुंदी वाजत हे आंध्रे 20 पोते बटाटा तांदूळ टाका, आणि पोरांना सांगतात तुमची सोय केली आहे बारमध्ये जायचं 50-50 हां. आणि मग कानात सांगतात हॉटेलमध्ये जा. बघा काय चाललं आहे महाराष्ट्रात. हे काय पॉलिटिक्स आहे. आणि यांची कुर्ता बघा, काँग्रेस, BJP, RSS अलायन्सचे UPA आणि NDA हे दोघे मिळून यांचे MP MLA हिटलरपेक्षा 400 पटीने. बघा सगळे प्रादेशिक द्विपक्षीय प्रणाली. एकीकडे इंडिया अलायन्स, एकीकडे इंडियनस. इंडिया म्हणजे कोण? काँग्रेस, जनसंघ पूर्ण जड सडलेली आहे. आणि NDAमध्ये कोण? जनसंघ, RSS, BJP. बरोबर आहे. त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल, काय? जजचा पोरगा जज हां, कमिशनरचा कमिशनर, पोलीस कमिशनर, सगळे यांच्या हातात पॉवर. 52 पासून तेच बसले आहेत. आणि 5000 आहे का जगात कुठं ब्रह्मा. त्यानंतर EWS ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोक, निजामी लोक, गरीब, आणि OBCची जनगणना नाही. आणि 26 आणि 33 जातीवर आज 50 वर्षापासून लाखो करोडो. SCला 50चा उद्याचं प्रूफ, OBCला 60चं. सांगा काय चाललं आहे. झालं 3. त्यानंतर द्विपक्षीय प्रणाली, कॉमन सिव्हिल रूल, त्यानंतर EWS, आणि त्याच्या याच्या बायका छातीवर 30%. आणि त्यानंतर 1 नेशन 1 इलेक्शन झटक्यात. आणि त्यानंतर EVMने व्होटिंग. आणि हे माजलेले धंदेवाले न नोकरीवाले SC ST OBCचे, अरे तुमच्या प्रॉपर्ट्या प्रूव्ह करायच्या आहेत. तुमचं व्होटिंगचा अधिकार घेणारा धंदेवाल्याचं. आणि SI लागू केलं हा हरामखोर कपिल सिब्बल, हा मनू सिंघवी EVMनं याच्यात असणारा हां, आणि तो सूर्यकांत. आणि हे आम्हाला विचारणार हे प्रूव्ह करा. हे आमच्या देशाचे मालक कुठे मिळाले आजादी? जगाच्या पाठीवर असं आहे का? सांगा कुठं मिळाली आजादी? अरे 10 स्टेटला 15 स्टेटला पाळू शकतो हा. आणि बाळासाहेब आंबेडकर एकटे लढत आहेत 40 वर्षापासून. पूर्ण फ्रॉड इलेक्शन भारतातले. हा सगळ्यात बदमाश हा राहुल गांधी. स्वतः म्हणतो हा गेला कधी शेतकऱ्यांचं दुःख पोसायला दिल्लीतल्या दिल्लीत. अरे हा मूर्ख बनवतो. मेन EVM आहे. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया. बघा दीक्षाभूमी बघा, आणि पहलगाममध्ये आमच्या 2 अतिशुद्धाच्या पोरींनी वाचवलं.
आणि टेररिस्ट किती बैमान आहेत हे लोक. त्यानंतर गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हटलं बाबासाहेब. 100 दिवस भेड बकऱ्यासारखं जगण्यापेक्षा 1 दिवस यासारखं जगा. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. बाबासाहेब म्हटले व्यक्तिपूजने माणूस गुलाम बनतो. कांशीराम, बाबासाहेब, जिजाऊ, शिवाजी महाराज, बघा हे यांच्या संघटना. बाबासाहेब याच्या नावाने त्याच्या नावाने. त्यानंतर कांशीरामजी म्हटले ऐसा भी वक्त आ सकता है आपको लाठी गोली खाना पड़ सकता है. मैं समाज को जगा रहा हूँ. आणि मी त्यांच्यामुळे घडलो आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इंसानीसाठी मी बोलत राहील. समाज को जगाना मरने तक. आणि बाबासाहेब म्हटले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोक जातात, संविधानाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार राहील, तुम्हाला न्याय नाही मिळणार. या सगळे मग कोणी असो तो कुठल्याही जातीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इंसानियत. आणि त्यानंतर आमच्या देशामध्ये 2 पार्ट्या आहेत. एक बहुजन वंचित आघाडी जे आमचे वडील बंधू बाळासाहेब आंबेडकर आणि कांशीराम आझाद समाज पार्टी. बघा स्लोगन बघा, मरेंगे मिटेंगे, संविधान को बचाएंगे. जोडे फेकतात. एक पण बार कौन्सिल महाराष्ट्रातून त्याचं निषेध केलेला नाही. कलकत्त्याची एक पोरगी मरते डॉक्टर, पण इथली पोरगी मरते, बलात्कारी केलं, त्याचं खून केलं हे राजकारण्याने, कोणी निषेध करायला तयार नाही. किती क्रूर आहेत या महाराष्ट्राच्या बायबाबा आहे. कोण आहे ते सगळेच्या सगळ्या पार्ट्या. इतका अन्याय त्या पृथ्वीवर आहे. कुठं आहे रे ब्रह्मा. चला संविधान राहील नाही तर नंगा सावेचं संविधान. कुत्रे दुकडे तरी पेतात काय यांचे. काय पोषण करून ठेवलं आहे. 85 करोड 5 किलोनी 13 करोड फिरते रोज. हे करतायत आत्महत्या शेतकरीवाले, मूर्ख बनवत आहेत. आणि आम्ही टॅक्स भरतो 90% लोक. ऐका रे जगाच्या पाठीवरच अन्याय अत्याचार. बोलणारे संभाजी ब्रिगेडचे, मराठा सेवा संघाचे वामन मेश्राम पळतो आता विदाऊट व्हीव्हीपॅटने. हा बोलणं. आणि त्यानंतर बघा बाबासाहेबांनी 2 पार्ट्या आहेत. वंचित आघाड़ी स्लोगन बघा, मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. और पूरे भारत देश में और महाराष्ट्र में ईवीएम से 30 साल तक फ्रॉड वोटिंग. अरे वोटर लिस्ट बघा आणि टाईम बघा किती लोकांनी वोटिंग करते ते. नोट करा, सील करा आणि ते मशीन 30 येते का तर बघा. अरे 400 नाही 600 लोक एक मिनिट करू शकत. कुठून आले. म्हणून तर मरकटवाडीला मिलिटरी लावली. पूर्ण फ्रॉड होता इलेक्शन. तुमचं सगळं यांनी घेऊन टाकलं. हे स्वतःला असे समजतात की काय. एवढे क्रूर लोक या जगाच्या पाठीवर नाही. यांना संपवावंच लागणार आहे जगाला. 90% होता आपण. आणि त्यानंतर बघा मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. और पूरे भारत देश में और महाराष्ट्र में 30 साल से ईवीएम से फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी संविधानवादी और 90% SC ST OBC माइनॉरिटी गरीब बहुजन समाज के लोगों ने मिलकर एडवोकेट बाळा साहब आंबेडकर जी के नेतृत्व में EVM आणि 4 पार्टी मिळून आतंकवादीचा कायदा जनसुरक्षा. कोणाला उचला, कोणाला टाका, प्रॉपर्टी जप्त करा. हेच मरणार यांनी फासा टाकला 4 पार्टी मिळून. सभी संविधानवादी महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा के विरोध में सभी संविधानवादी लोगों ने मिलकर जन आंदोलन करके अपने भारत देश की किसी जाति की किसी धर्म की बेटी बहू माँ बेटे के स्वाभिमान के लिए समय आने पे आम्ही बुद्धाला मानतो. याला आमच्या पोरीच कापी आहेत बघा पहिलगाममध्ये अतिशूद्र आणि दीक्षाभूमीवर. आणि समय आने पे वक्त आ गया तो भीमा कोरेगाव करके बलिदान करेंगे. आज़ादी की तीसरी लढाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आणि माझ्या भागीदारी मोर्चाचे प्राचार्यसाहेब भानुप्रतापजी भरलाज मलिक साहेब, माझे वडील बंधू विजय कोळशे पाटील साहेब आणि माझे बाळासाहेब आंबेडकरजी. बघा जगाने आम्हाला हजारो वर्ष वैद्युसाठी लाखो खरबो रुपये दिले. 90च्या दशकमध्ये यांनी साक्षरता अभियानाने साईन घेतलं आणि खोटा रिपोर्ट दिलेला आहे वर्ल्ड इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशनला. हे सगळे केसेस बदलापूर, बीड, परभणी, फलटण हे याचं कोथरूडचं 3 दिवसपर्यंत. आणि हे EVM जेवढे काय आहे सगळं हे करा. आणि अशा प्रकारे जागृती करून. आणि बघा जगाच्या पाठीवर प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झालेला आहे. बिचारी 9, 9:15, 9, पावणे 9, 9:15 महिन्यात जन्म देते. बाळाला कितीतरी रक्तापासून दूध बनते ते पाचते बिचारी. 90% राक्षसगण. पोरग झाला ये ठेवा, पोरगी झाला बेठेवा. विद्येची देवता सरस्वती. संभाजी महाराज बेबिचारी. तुकाराम महाराज पुष्पक बाण गेले हा सिपारस. आणि तो नमुद्रीपाठ राधाकृष्ण नावाने ज्यांनी माफी मागितली कलकत्ताची
आणि कन्नन साहेब हायकोर्टचे जज, त्यांनी म्हटलं 5च्याची प्रॉपर्टी करा, त्याला 6 महिने जेल. तुकाराम महाराज पुष्पविमानाने असं हा संविधान छावा चित्रपटावरून गोरगरिबाचं कत्ल करत आहेत. सांगा दादांनो किती क्रूर लोक आहेत. आणि त्यानंतर हा सिलेबस 314 लोकांचं सिलेक्शन झालं होतं ओबीसीच्या 2014मध्ये. उघडा रे ओबीसीच्या लोकांना. आणि मेल्यानंतर काय म्हणतात, शांती पाहिजे मालाना. 24,000 करोड रुपये त्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याला गूचं पाणी पेशाबचं पाणी पिणारा कोणाचा पैसा होया? हा शेतकरी मोठा आहे, शिक्षण गेलं, रोजगार गेलं. आणि हा हरामखोर फडणवीसचा कारखाना, वेश्या व्यवसाय तिथं, मोरे मास्तर तिथं. याची बायको म्हणते वेश्या व्यवसाय देऊन टाका सर्टिफिकेट सगळ्यांना. एक बाई महान, एका टांगे 56, दुसऱ्या टांगे 56. हा हरामखोर ढोराचा डॉक्टर म्हणतो 3-3 पोरं करायचे आहेत आणि 5 स्टार हॉटेल. बघा किती बेशरम लोक आहेत. आणि मेल्यानंतर शांतीसाठी माल आणा. नेल्सन मंडेला 50 वर्ष राहिलं संविधानाने. हा ओबामा साहेब हे 1863ला नागरिकत्व 15%, 2दा प्रेसिडेंट झाले. लेक्चर देतात, बायको नोकरी करते, पोरी कॅशियर. स्विस बँकेचे पैसा काढला पूर्ण. आणि आमच्या देशातल्या 24 लोकांकडे दादांनो एवढा पैसा आहे, एकाचं काढा. हा राधेश्याम मापलवार 3,000 करोडची प्रॉपर्टी, 3 बायका. हा डिसेंबर 24ला विमाननगरमध्ये MP चा एका पोराला गरीब इंजिनियर पोराला, हा अग्रवाल 800 करोडचा 3 टप्परवाला, त्याचं मारून टाकलं जीवाने. 1.5 करोडची गाडी आणि दारू पिऊन त्याच्या आईचं रक्त जाते. काय चाललं आहे या महाराष्ट्रात? सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार, हरामखोर हे प्रेस मीडिया. भांडण लावायला बघत आहे. आता यांच्याच्यात घुसा आणि एकच आपले आहेत. माणसाला जगायला अन्न वस्त्र निवाला. बघा हरियाणा, पंजाब, राजस्थान गहू, आंध्र आणि दिल्लीत तांदूळ समुद्रात फेकतात. तेल महाराष्ट्र, ग्राउंडनट गुजरात, कपडे इथले घालतो. मुसलमान आतंकवादी, हे बँक लुटून गेला मोदी. हा हर्षद मेहता कांड, एशियन कांड, हे बँका लुटून गेलेत. नरसंहार शीख भावांचा, मुसलमानांचं. EVM कोण आहेत हे गेट करार करून कोण आहेत हे? कोण होय रे? अरे उघडाणारे डोळे कोण होयत? किती क्रूर लोक आहेत. जगाच्या पाठीवर आहे का कुठं? अरे पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी माझी पोरगी सून जे गरोदर आहे, पोरग झाला गुलामगिरी करण, पोरगी झालं तर त्याच्या भोगासाठी आहे का यांना काही किंमत? हे आतंकवादी देशद्रोही. आता काळी टोपी एकीकडे, पांढरी टोपी एकीकडे, नंगा साधूच्या संविधान. हे बघा कांशीरामवाले, लावो बाबाजी धन्यवाद. सगळे विकलेले लोक आहेत. सगळ्यात जास्त SC ST OBCमध्ये एकच आहे, काँग्रेस, BJP, RSS अलायन्स. MP MLA जेवढे बायकॉट करा. आणि चल या महाराष्ट्रात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन 40 वर्षापासून लढत आहेत. आज त्यांनी सांगून दिलं करा नेपाळ. जर तुमचा स्वाभिमान असेल तर मरा, नाही तर आम्ही सांगायचं काम करू. पण आम्ही तर स्वाभिमानी आहोत, कफन बांधलेलं आहे. अशा प्रकारे जागृती करून समाजाला जागवा. फ्रॉड इलेक्शन होत आहे 30 वर्षापासून. मागा लिस्ट आणि टाईम बघा आणि त्याचा आयडेंटिफिकेशन नंबर ठेवा आणि तीच मशीन निघाली पाहिजे आणि करा काउंटिंग. पूर्ण फ्रॉड. कारण यांच्याकडे सगळेच आहेत ना. कोण बसलं आहेत 52 पासून? कुठं मिळाले आझादी? कुठं मिळाले आझादी तुम्हाला? आता काही फुले शाहू आंबेडकर होणार नाही आहेत, ना शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकर होणार आहे, ना तुकाराम महाराज. बघा मी सांगायचं काम केलं. चला दादांनो, माझे यूट्यूब चॅनल आहे आझादी की तीसरे चंद्रकांत सहारकर. तुम्हाला पसंत असेल पाठवा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, नाहीतर असू द्या. अशा पद्धतीने मी शेवटपर्यंत जागृती करणार. आझादी की तीस लढाई. जय शिवराय, जय संविधान. मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. एक तर काळी टोपीवाले राहतील, नंगा साधूचं संविधान येईल, नाही तर संविधान. आता आम्ही पांढरे कफन बांधून मरू, काही फरक नाही पडत. 7,22,000 लोक मेले आहेत, पाया चपला नव्हत्या. हे मेले आहेत का कधी? आणि भीमा कोरेगाव पण. चला दादा, आझादी की तीसरी लढाई.